अजितदादा गेले, आता आणखी 4 नेते जाणार. एक धक्कादायक भविष्यवाणी सध्या व्हायरल होत आहे. प्रसिद्ध भविष्यवाणी करणारे महाराज, ज्यांचं नाव प्रशांत किनी, ज्यांची एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आली. त्याच्यात स्पष्ट लिहिलंय की अजित पवार यांच्यासारखाच आणखी 4 मोठ्या नेत्यांचा अंत होणार. सुरुवातीला ही पोस्ट व्हायरल होताच लोकांना वाटलं अफवा आहे, पण हे ज्योतिषाचार्य हे तेच आहेत की ज्यांनी अजितदादांच्या दुर्दैवी घटनेची सूचना 4 महिने आधीच दिली होती. आणि ते जे बोलले ते अक्षरशः खरं ठरलं. त्या जुन्या भविष्यवाणीचा फोटो देखील सगळीकडे फिरतोय. दादा अचानक विमान अपघातात 29 जानेवारीला गेले, पण त्यांनी ती भविष्यवाणी नोव्हेंबर 2025 मध्येच केली होती आणि जी सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून लिहून ठेवली होती. आता ही गोष्ट खरी ठरल्याने सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू असताना त्यांनी आज पुन्हा 4 नेत्यांच्या अंताची दुसरी सगळ्यात भयानक भविष्यवाणी वर्तवलीये. यात त्यांनी तारीख, वार आणि नेत्यांच्या नावांचा उलगडा केल्याचा दावा केला जातोय. प्रशांत किनी यांनी आजवर 300 पेक्षा जास्त भाकितं केली आहेत. त्यापैकी 90% अधिक गोष्टी तंतोतंत खऱ्या निघाल्यात. मग तो गेल्या वर्षीचा परतीचा पाऊस असो, दिल्लीच्या संसदेतील तो स्फोट असो, पहलगाममधील हल्ला असो, महाराष्ट्रातली ती मोठी सत्तापालट असो किंवा सध्या जगावर असलेलं 3ऱ्या महायुद्धाचं सावट, या सर्व गोष्टी त्यांनी तारखेसकट आधीच सांगितल्या होत्या. पण आज जे भाकीत त्यांनी केलंय ते काळजाचा ठोका चुकवणारं आहे. या 4 मोठ्या नेत्यांचा शेवट नक्की कधी, कसा आणि कोणामुळे होणार याची सर्व माहिती आता समोर आलीये. या एका बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीये. आपण रोज अनेक ज्योतिषी ऐकतो, पण जेव्हा एखादं भाकीत थेट मृत्यूची तारीख आणि नाव सांगतो तेव्हा मोठ्यांची सुद्धा घाबरगुंडी उडते. महाराष्ट्राचे वजनदार नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेली ती भीषण घटना आपण सर्वांनी पाहिलीच आहे. पण एका माणसानं ही दुर्घटना घडायच्या 3 महिने आधीच हे सगळं लिहून ठेवलं होतं. त्यांचं नाव आहे प्रशांत किनी. ते असे एक अभ्यासक आहेत ज्यांनी वर्तवलेली प्रत्येक गोष्ट आजवर खरी ठरलीये. त्यावेळेस त्यांनी फक्त अपघाताबद्दलच सांगितलं नव्हतं, तर एका अशा विशिष्ट तारखेचा उल्लेख केला होता की ज्या दिवशी भारतीय राजकारणाचं चित्रच बदलणार होतं. मग आता आजच्या त्यांच्या भविष्यवाणीत नेमकी कोणती 4 नावं आहेत? या नेत्यांचा शेवट नक्की कसा होणार आहे? त्यांनी यामागे काय कारणं दिली आहेत आणि कोणत्या तारखांना धोका आहे? 2026 मध्ये देशाच्या राजकारणात नेमका कसा भूकंप येणार आहे? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण भविष्यवाणीचा सविस्तर रिपोर्ट. प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ प्रशांत किनी यांनी अजितदादांच्या अपघाताचं भाकीत नोव्हेंबर 2025 मध्येच केलं होतं. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती आणि ती प्रचंड व्हायरल सुद्धा झाली होती. त्यांना हे सगळं आधीच कसं कळलं असा प्रश्न तेव्हा विचारला गेला. पण आताची त्यांची भविष्यवाणी त्याहून भयंकर आहे. यात 1-2 नाही तर तब्बल 4 नेत्यांचा दुर्दैवी शेवट होणार असल्याचं म्हटलंय. आता या यादीत कोणाची नावं आहेत, कोणत्या नेत्यांचा काळ जवळ आलाय आणि हे कधी घडणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा नोव्हेंबर 2025च्या त्या काळात जावं लागेल. जेव्हा राज्यात राजकीय चिखलफेक चालू होती तेव्हा प्रशांत किनी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 हा काळ राजकारण्यांसाठी खूपच कठीण ठरू शकतो. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या एका मोठ्या माणसाचा अंत अटळ आहे असं त्यांनी लिहिलं होतं. तेव्हा लोकांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला 29 जानेवारीला अपघात झाला तेव्हा अख्खा महाराष्ट्र हादरला आणि किनी यांची ती जुनी पोस्ट वणव्यासारखी पसरली. लोक विचारू लागले की या माणसाला हे सगळं आधीच कसं ठाऊक होतं. पण लक्षात घ्या, ही तर फक्त ठिणगी होती. अजितदादांच्या जाण्याने जी मोठी जागा रिकामी झालीये ती भरून निघण्यापूर्वीच किनी यांनी जो दुसरा मोठा खुलासा केलाय त्याने मंत्रालयातील बड्या नेत्यांची झोप उडालीये. मग नेमकी कोणती आहेत ती 4 नावं ज्यांच्यावर 2026 मध्ये मृत्यूचं संकट घोंगावतंय? कशा प्रकारे हा काळ त्यांच्यावर घाला घालणार आहे? आता प्रशांत किनी हे नाव काही नवीन नाही. ते फक्त ग्रहताऱ्यांची गणितं मांडणारे साधे ज्योतिषी नाहीत. त्यांच्याकडे एक अशी दिव्य दृष्टी असल्याचं मानलं जातं ज्याने आजवर अनेकांना येणाऱ्या संकटाची चाहूल दिली आहे. दिल्लीत झालेला तो भीषण बॉम्बस्फोट तुम्हाला आठवतोय का? जेव्हा लाल किल्ल्याच्या जवळ एका कारमध्ये मोठा धमाका झाला होता. त्या घटनेच्या अनेक दिवस आधीच यांनी पहलगाम ते दिल्ली अशा एका कटाचा उल्लेख केला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कारमध्ये स्फोट होणार आहे.
तेव्हा पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते की एका सामान्य ज्योतिषाला दहशतवाद्यांचा प्लॅन आधीच कसा समजला. किनी यांच्या या शक्तीचं गुपित त्यांच्या साधनेत असल्याचं लोक म्हणतात. असं बोललं जातं की ते रात्री अशा ठिकाणी जाऊन साधना करतात जिथे सामान्य माणूस जायलाही घाबरतो. 10 वर्षांच्या त्या गुहेत राहून त्यांना जे ज्ञान मिळालं त्याचाच हा प्रताप असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच त्यांच्या 90% गोष्टी तंतोतंत खऱ्या ठरतात. आता जर त्यांना इतक्या गोष्टी आधीच माहीत होत्या तर मग इथून पुढे त्यांनी नेमकं काय म्हटलंय, कोणत्या नेत्याबद्दल काय इशारा दिलाय आणि ती 4 बडी नावं कोणती आहेत. आता आपण त्या मुख्य विषयाकडे वळूया. प्रशांत किनी यांनी 2026 सालासाठी जे भाकीत केलंय ते ऐकून कित्येक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यांनी म्हटलंय की 2026ची सुरुवातच एका मोठ्या नेत्याच्या निधनाने झाली आणि त्यानंतर आता त्यांनी 2026च्या पुढच्या संकटांचा पाढा वाचलाय. डिसेंबर 2026 पर्यंत म्हणजे पूर्ण वर्षभरात भारताच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. आता ही पोकळी कोणत्याही राजकीय बदलामुळे किंवा निवडणुकीमुळे येणार नाही, तर अशा काही घटनांमुळे येईल ज्यावर माणसाचं काहीच नियंत्रण नसेल. किनी यांच्या मते हे नेते 2026 मध्ये अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या आजारपणामुळे जगाचा निरोप घेतील. याची कारणं सुद्धा त्यांनी सांगितली आहेत. किनी यांनी मृत्यूच्या 4 वेगवेगळ्या पद्धती स्पष्ट केल्या आहेत. आता या नेत्यांसोबत नेमकं काय घडू शकतं याबद्दल त्यांनी सांगितलंय. पहिली पद्धत म्हणजे विमान अपघात. दादांच्या बाबतीत जे घडलं तसंच काहीसं एका मोठ्या केंद्रीय नेत्याच्या बाबतीत घडू शकतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जसा दादांच्या विमानाला अपघात झाला तसाच धोका एका दिल्लीतल्या मोठ्या नेत्याला आहे. त्या नेत्याचं नाव आणि तारीख सांगण्यापूर्वी त्यांनी दुसरी पद्धत सांगितली, ती म्हणजे रस्ते अपघात. प्रवासादरम्यान गाडीवरील ताबा सुटून किंवा ड्रायव्हरच्या चुकीमुळे त्या नेत्याचा दुर्दैवी शेवट होऊ शकतो. तिसरी पद्धत सगळ्यात धक्कादायक आहे, ती म्हणजे इंदिरा गांधींसारखी झालेली हत्या. स्वतःच्याच सुरक्षा रक्षकाकडून किंवा जवळच्याच माणसाकडून घातपात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आणि चौथी पद्धत म्हणजे एखादा अचानक उद्भवलेला मोठा आजार, जो 2-3 दिवसातच नेत्याचा जीव घेईल. आता हा काळ कोणासमोर उभा आहे? किनी म्हणतात की या 4 नेत्यांपैकी 2 नेते सध्या सत्तेत आहेत. त्यांनी नाव घेण्यापूर्वी एक कोडं घातलंय की 2 नेते सत्तेत आहेत आणि उरलेले 2 नेते सध्या विरोधी पक्षात असून त्यांनी याआधी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. विचार करा, ही नावं कोणती असतील? सर्वांची उत्सुकता आता ताणली गेलीये. ज्योतिषानुसार 2026 मध्ये मंगळ आणि शनीची अशी काही युती होत आहे जी राजयोग संपवून मृत्यूयोग सुरू करते. किनी स्पष्ट करतात की त्यांनी हे कोणाकडून पैसे घेऊन किंवा प्रसिद्धीसाठी केलेलं नाही, तर हे एक निरपेक्ष भाकीत आहे. या नेत्यांची नावं सांगताना त्यांनी काही भौगोलिक खुणा सांगितल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की एक नेता पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, तर दुसरा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातला किंगमेकर आहे. तिसरा चेहरा विदर्भातील अत्यंत शक्तिशाली नेता असून चौथा नेता कोकण आणि मुंबईच्या मनावर राज्य करणारा आहे. महाराष्ट्राच्या या 4ही कोपऱ्यांतील आधारस्तंभ कोसळणार आहेत, असा दावा त्यांनी केलाय. आता तुम्हाला वाटत असेल की हे फक्त तर्क आहेत, पण जेव्हा अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा किनी यांची ती जुनी पोस्ट अक्षरशः व्हायरल झाली होती. आता या घटनांमुळे केवळ माणसं जाणार नाहीत, तर राजकीय पक्ष सुद्धा संपू शकतात. किनी यांच्या मते या 4 नेत्यांच्या जाण्याने त्यांचे पक्ष दिशाहीन होतील. 2027 साल उजाडेपर्यंत महाराष्ट्राचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदललेला असेल. काही नवीन पक्ष जन्माला येतील, तर काही जुने आणि मोठे पक्ष कायमचेच इतिहास जमा होतील. ही भविष्यवाणी फक्त मृत्यूची नाही, तर एका युगाच्या अंताची आहे. प्रशांत किनी यांनी शेवटी एक अत्यंत मोलाचा सल्ला दिलाय. ते म्हणतात की या नेत्यांनी आत्तापासून आपला प्रवास टाळावा. प्रवासावेळी सुरक्षा आणि तांत्रिक बाबींची कडक तपासणी करावी. जरी हा ईश्वरी संकेत असला तरी आपल्या कर्माने काही गोष्टी बदलता येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण किनी यांच्या मते नशिबात जे लिहिलंय ते टाळणं कठीण असतं. आता वेळ आलीये त्या अंतिम रहस्याची. कोण आहेत ते मोठे नेते ज्यांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे? 2026 मध्ये ज्यांच्याबद्दल हे भाकीत केलंय त्यात पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं नाव असू शकतं. विदर्भातील एक मोठं नाव आहे. तिसरं नाव मुंबई कोकणातला एक आक्रमक नेता आहे. तर चौथं नाव उत्तर महाराष्ट्रातील एक दिग्गज व्यक्ती आहे. प्रशांत किनी म्हणतात की या 4ही नेत्यांना पावसाळ्यापासून ते डिसेंबरपर्यंत खूप जपून राहावं लागणार आहे. ही नावं ऐकून आता लोकांनाही मोठा धक्का बसलाय. पण ही भविष्यवाणी खरंच खरी ठरेल की ही फक्त एक अफवा आहे हे येणारा काळच ठरवेल.
आपण मात्र हीच प्रार्थना करूया की हे भाकीत खोटं ठरो आणि आपले सर्व नेते सुरक्षित राहोत. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रशांत किनी यांनी वर्तवलेल्या धक्कादायक भविष्यवाणीबद्दल ऐकलं. पण आता प्रश्न असा पडतो की आपण एक सामान्य प्रेक्षक म्हणून या गोष्टींकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे आणि अशा वेळी आपली नेमकी भूमिका काय असायला हवी. ज्योतिषशास्त्र किंवा भविष्यवाणी ही विज्ञानाचा एक भाग मानला जातो. ती आपल्याला केवळ सावध करण्याचे काम करते, भीती घालवण्यासाठी नसते. जर तुम्हालाही या भविष्यवाणीबद्दल सविस्तर माहिती हवी असेल किंवा ही जुनी पोस्ट स्वतः पाहायची असेल तर सर्वात आधी तुम्ही सोशल मीडियावर अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करून माहितीची शहानिशा करायला शिका. तुम्ही गुगलवर जाऊन प्रशांत किनी यांची फेसबुक पोस्ट किंवा त्यांच्या जुन्या मुलाखती शोधू शकता, ज्यामुळे तुम्हाला या विषयातील सत्यता स्वतः पडताळून पाहता येतील. त्यासोबत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकृत न्यूज चॅनलचा आधार घ्या आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती बातमी किमान 2 ते 3 ठिकाणी तपासून पहा. व्हिडिओच्या या भागात मी तुम्हाला एक महत्त्वाची स्टेप सांगणार आहे, ती म्हणजे या विषयावर तुमचं मत व्यक्त करणे. आणि आपण अशा गंभीर विषयावर चर्चा करतो तेव्हा कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडल्याने एक वैचारिक देवाणघेवाण होते. तुम्हाला काय वाटतं, खरोखर ग्रहांच्या स्थितीमुळे अशा मोठ्या घटना घडू शकतात का, की ही केवळ एक योगायोग असतात? हे आम्हाला नक्की सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहितीचा उपयोग करून कोणत्याही भावना दुखावू नका किंवा समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करू नका. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना शेअर करू शकता ज्यांना राजकीय विश्लेषण आणि ज्योतिषात रस आहे, जेणेकरून ते सुद्धा या विषयावर चर्चा करू शकतील. ज्योतिषतज्ञ किनी यांनी सांगितल्याप्रमाणे सुरक्षा आणि तांत्रिक बाबींकडे लक्ष देणे हाच मोठा उपाय आहे. त्यामुळे आपण केवळ प्रार्थना करू शकतो की येणारा काळ सर्वांसाठी सुखकारक असावा. जर तुम्हाला असेल सखोल रिपोर्ट आणि भविष्यवाणीतील राजकीय घडामोडींचे अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. प्रत्येक माहितीची सत्यता तपासणे हे आपल्याला जबाबदार नागरिक असण्याचे लक्षण आहे. त्यामुळे आपण खतपाणी न घालता केवळ सत्याचे शोध घ्या. आपल्या लाडक्या नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण नेहमीच सदिच्छा व्यक्त करूया आणि लोकशाहीच्या या प्रवासात जागरूक राहून योगायोग देऊया. तुमच्या मनातील शंका आणि तुम्हाला या 4 नेत्यांबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत आहोत. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि अभ्यासपूर्ण माहितीसह. तोपर्यंत सतर्क राहा आणि पाहत राहा आमचे विशिष्ट रिपोर्ट.